नमस्कार, मी यामिनी मामुणकर. स्पीड न्यूज मध्ये तुमचं स्वागत. सुरुवातीला आपण पाहूयात काही महत्त्वाच्या बातम्या. महत्त्वाच्या बातम्या प्रायोजक संदीप युनिव्हर्सिटी. फॅकल्टी अँड फॅसिलिटी सिम्पली वर्ल्ड क्लास. सत्तर वर्षांनी भारतात विशेष विमानानं परतले चित्ते. पंतप्रधान नरेंद्र मोदी मध्य प्रदेशात दाखल. थोड्याच वेळात पंतप्रधानांच्या हस्ते होणार लोकार्पण. वेदांता फॉक्सकॉनच्या प्रकल्पासाठी किती टक्के मागितले? को अब ये खोल दिया गया और ये देखिए पहला चीता खुद फोटोग्राफी करते हुए। ये बहुत ज्यादा ये महत्वपूर्ण पल। आप सोचिए 70-75 साल हो गए हमारे देश में चीते विलुप्त हो गए थे और उस विलुप्ति के बाद कई सालों तक बहुत विचार विमर्श के बाद कि आखिरकार फिर से हमारे जंगलों में कैसे चीतों की वापसी हो सके। ये देखिए ये वही चीते, अब हमारे नामीबिया के ये चीते अब कूनो नेशनल पार्क में पहुंच चुके हैं। ये आसपास के वातावरण को देख रहे हैं, महसूस कर रहे हैं, क्योंकि एक बहुत ही अलग इन्हें एहसास हो रहा होगा नामीबिया के जंगलों से। अब ये सीधे भारत के जंगलों में कूनो नेशनल पार्क में अब ये पहुंच चुके हैं। प्रधानमंत्री इस बहुत ही महत्वपूर्ण क्षण का लुत्फ उठाते हुए और उन तस्वीरों को अपने कैमरे में कैद करते हुए, साथ में आपने देखा मध्य प्रदेश के मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान भी मौजूद थे। कुल 8 चीतों को हिंदुस्तान लाया गया है। जैसा कि हमने बताया कि इनमें 5 मादा चीता हैं और 3 नर चीता हैं। इन 8 चीतों को आपने देखा, प्रधानमंत्री ने विशेष जो क्रेट्स थे उन क्रेट्स को खोल दिया गया और फिर वो सभी 8 चीते अब मुक्त हो चुके हैं। लेकिन ये अभी जंगलों में नहीं जाएंगे, ये एक बहुत ही खास एरिया बनाया गया है। उन्हीं खास एरिया में अभी ये 1 महीने तक रहेंगे और उसके बाद फिर इनकी लगातार मॉनिटरिंग की जा रही है। मॉनिटरिंग की जाएगी। आप देख सकते हैं इन चीतों के जो गर्दन है उस पर एक कॉलर जो जीपीएस टैग है वो लगा हुआ है ताकि इनकी मॉनिटरिंग की जा सके। और मैं उसी पर लौट भी रहा था कि सभी चीतों के गर्दन पर उनके नाम या फिर कोड के हिसाब से सैटेलाइट या फिर जीपीएस VHF कॉलर्स लगा दिए गए हैं। और इसी नेशनल पार्क में जो हम आपको दिखा रहे हैं, ये कूनो राष्ट्रीय उद्यान, कूनो नेशनल पार्क, इसमें एक डेटा डाउनलोड फैसिलिटी सेंटर बनाई गई है और इस इक्विपमेंट को, रेडियो टेलीमेट्री इक्विपमेंट को खरीदने और फैसिलिटी बनाने की सारी प्रक्रिया 4 से 6 महीने में पूरी कर ली जाती है। और ये जो आप देख रहे हैं इनके गर्दन में, इनको वहीं पे इन चीतों को लाने से पहले ही इनको नामीबिया पहुंचा दिया गया था और फिर इन्हें ये तमाम जो कॉलर हैं RF ये कॉलर, इनको लगाकर ही इन्हें लाया गया है। रेडियो कॉलर है इन्हें और इनकी, ताकि इनकी जो ट्रैकिंग है, इनकी निगरानी वो हो सके रेडियो कॉलर के जरिए। और फिर इन्हें हम जैसे कि बता रहे हैं कि इनको आइसोलेशन में रखा जाएगा और फिर इन्हें जंगलों में मुक्त किया जाएगा। तो ये कुछ अहम बातें हमने आपको बताई कि किस तरह से वहां पे इन्हें पकड़ा गया, फिर उनके बाद उनको जो तमाम रूल्स एंड रेगुलेशंस हैं उनके जरिए इन 8 चीतों को भारत लाया गया है। 70 साल पहले हमारे देश में बहुत सारे चीते हुआ करते थे, लेकिन किन्हीं न किन्हीं वजहों से वो सारे विलुप्त होते चले गए। कुछ अवैध शिकारियों के शिकार बन गए। एक भी हमारे देश में चीता नहीं बचा। लेकिन सरकार लगातार कई सालों से प्रयास कर रही थी कि हम जो है वो इन चीतों को वापस से एक बार फिर से लाएं, क्योंकि पारिस्थितिकी तंत्र भारत का भी बहुत बेहतर है। और जैसे कि हमने कहा कि नामीबिया के जो वैज्ञानिक थे वो महीनों तक यहाँ पे आते रहे, जाते रहे और यहाँ का जो भूवैज्ञानिक स्थिति है, यहाँ की जो जलवायु है, उनका उन्होंने अध्ययन किया और अध्ययन करने के बाद ही वो इस नतीजे पर पहुंचे कि इन तमाम चीतों को मध्य प्रदेश में जो कूनो नेशनल पार्क है, वहां की जो स्थिति है, परिस्थिति है, जलवायु है, उसके हिसाब से छोड़ना ज्यादा उचित होगा। तो उसके बाद ही यह फैसला लिया गया।
और हमने आपको बताया कि इन तमाम चीतों के गर्दन में रेडियो कॉलर लगे हुए हैं ताकि इनकी मॉनिटरिंग की जा सके। और विशेष हमने बताया कि आपको चिनूक हेलीकॉप्टर के जरिए इनको यहाँ पे लाया गया। और प्रधानमंत्री मोदी आप देख सकते हैं इनको विशेष जो क्रेट्स थे उनको खोलकर और प्रधानमंत्री ने इनको खुद वहाँ मुक्त किया। वो वहाँ पे अब विचरण कर रहे हैं। जो चीता प्रोजेक्ट है, अगर मैं इसकी बात करूं, ये भी बहुत महत्वपूर्ण है आपके लिए जानना कि किस तरह से भारत में चीतों को एक बार फिर से बसाने की यहाँ पे कार्य योजना बनाई गई। और इस योजना के तहत 5 साल में देश के कई नेशनल पार्क में ऐसी उम्मीद की जा रही है, जो हमारे वैज्ञानिक हैं, जीव वैज्ञानिक हैं, उनकी तरफ से ये कहा जा रहा है कि अगर ये ट्रांसलोकेशन और यहाँ पे ये सारी चीजें सही अनुमान के मुताबिक प्लानिंग के हिसाब से सब कुछ ठीक रहा तो आने वाले 5 से 10 साल में इनके जरिए और भी जो बच्चे होंगे उनको ऐसे उम्मीद की जा रही है कि 40 से 50 चीते पैदा होंगे और फिर उनको देश के अलग अलग नेशनल पार्क में फिर उन्हें बसाया जाएगा। बहुत ही महत्वपूर्ण। अभी तो सिर्फ ये 8 चीते कूनो नेशनल पार्क में आए हैं, लेकिन इन के बाद इनकी जब आबादी बढ़ेगी, ऐसी उम्मीद की जा रही है कि 40 से 50 के तादाद में इनकी आबादी होगी आने वाले 5 सालों में। तो उसके बाद इनको फिर देश के अलग अलग नेशनल पार्क में फिर इन चीतों को बसाने का काम किया जाएगा। और इस कार्य योजना के जरिए जैसा कि हम कह रहे हैं कि भारत एक बार फिर दुनिया के सबसे तेज रफ्तार वाले जानवर चीता का घर अब बनने जा रहा है। और भारत सरकार ने चीतों को फिर से देश के जंगलों में लाने का काम किया है, बहुत ही महत्वपूर्ण काम किया है। और प्रधानमंत्री जैसा कि आप देख सकते हैं कितने उत्साहित हैं, खुद कैमरे के जरिए उन तस्वीरों को कैद करने की कोशिश कर रहे हैं। प्रधानमंत्री खुद भी चीतों को देश में लाने और इसे बसाने में निजी, बिल्कुल पर्सनल लेवल पे निजी रुचि दिखा रहे थे। और उसी का नतीजा है कि आज ये 8 चीते अब हिंदुस्तान की सरजमी पर पहुंच चुके हैं। ये हम आपको बताएं, चीता आपने भी देखा होगा तमाम टेलीविजनों के जरिए, नेशनल ज्योग्राफिक पे, एनिमल प्लैनेट चैनल पे, कि किस तरह से ये जंगलों में रहता है। और ये एक मांसाहारी जानवर होता है। भारत से इसका लगभग 70-75 साल पहले खात्मा हो गया था। और कहा जाता है कि अवैध शिकार जो रहा वो एक बहुत अहम वजह रहा इनके एक्सटिंक्ट होने के, इनके विलुप्त होने के। ज्यादा शिकार, और ये भी कहा जाता है कि जो चीतों का जो नेचुरल हैबिटेट था उनको भी काफी नुकसान पहुंचा था, इसलिए धीरे धीरे विलुप्त हो गए। बहरहाल देश में चीतों को फिर से लाया गया है और हमारे जो जंगल हैं उनका जो इकोसिस्टम है, उनका जो पारिस्थितिकी तंत्र है, ये अब उनके लिए वरदान साबित हो सकता है। जैसा कि हम सभी जानते हैं कि ये जो जानवर है, ये जो चीता है, वो खुले मैदानों में रहते हैं। उनका आवास मुख्य रूप से वहीं होता है जहां उनके लिए शिकार अच्छी खासी तादाद में मौजूद होते हैं। घास के मैदान हो, झाड़ियां हो, खुले जंगल हो, अर्ध शुष्क वातावरण और थोड़ा सा ज्यादा तापमान उनके लिए सही होता है। तो थोड़ा ज्यादा तापमान हो, हम जानते हैं कि मध्य प्रदेश का ये इलाका ज्यादा तापमान इनका रहता है यहाँ पे 12 महीने। इसलिए भी हमारे जो वैज्ञानिक हैं उन्होंने कहा कि ये काफी उचित होगा यहाँ पे इन्हें रखना। घास के मैदान हैं, झाड़ियां हैं, खुले जंगल हैं, ये तमाम चीजें इनके अनुकूल है इनको यहाँ पे रखने के लिए, इसलिए यहाँ पे इन्हें लाया गया। चीतों को बचाने के लिए उनके शिकार करने के आधार, उनको हमें बचाने की जरूरत है। उनके शिकार के आधार करने के आधार को हमें बचाना होगा, जिसमें कुछ खतरे में पड़ी प्रजातियां भी शामिल हैं, बल्कि घास के मैदानों की जो दूसरी अन्य लुप्त प्राय प्रजातियां हैं और खुले वनों का जो इकोसिस्टम है, जो पारिस्थितिकी तंत्र है, उन्हें भी हमें बचाना होगा। जिस बेस पे तर आताची सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय, भारतीय इतिहासातील एक महत्त्वाची घटना। तब्बल 70 वर्षांनंतर 8 चित्त्यांना नामिबियातून कुनो राष्ट्रीय अभयारण्यात आणण्यात आलंय। याबाबत आपल्याशी संवाद साधणार आहेत चित्ता अभ्यासक प्रफुल्ल भांबुरकर। सर, तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये स्वागत। जवळपास सर 70 वर्षांनंतर 8 चित्त्यांना भारतात आणले, काय सांगाल तुम्ही यावर? अत्यंत रोमांचकारी क्षण होता जेव्हा चित्त्यांना परत त्याच्या निसर्ग अधिवासात सोडण्यात आलं तेव्हा। एक आणि इथला जो अधिवास आहे तो काही विशेष हा
आणि आफ्रिकेचा याच्यामध्ये विशेष असा फरक नाही आहे. आणि यापूर्वीही जे आपले भारतात चित्ते होते तर त्याच्यामध्ये जी काही नोंद आहे तर त्याच्यामध्ये भंडारा आणि जळगाव जिल्ह्यामध्ये चित्ते असल्याची नोंद गॅझेटेरमध्ये होती. त्यामुळे मला असं वाटतं की मध्य भारतातला जो हा अधिवास आहे तो चित्त्यांकरता अनुकूल असाच राहिला आहे. कारण शेती ते घनदाट जंगल याच्यामधला जो परिसर आहे तो चित्त्यांकरता अनुकूल असा परिसर आहे. पण यापूर्वी कोल्हापूरमध्ये देखील चित्त्यांची संख्या जास्त होती, तर मध्य प्रदेश मधलंच हे अभयारण्य का निवडण्यात आलं? कोल्हापूरमध्ये जे चित्ते होते ते बाळगलेले चित्ते होते, म्हणजे बंदिवासातले चित्ते होते. जे कोल्हापूरचे जे राजे होते, भोसले राजे, त्याच्याकडचे जे चित्ते होते ते त्यांनी आपल्या शिकारीच्या छंदाकरता त्यांनी पाळलेले होते आणि ते बंदिवासातले होते, ते निसर्ग अधिवासात नव्हते. त्यामुळे आज जे निसर्ग अधिवासाचं जो क्षेत्र आहे तर ते कुनो पालपूर हे सिंहांकरता त्यांनी विकसित केलं होतं. पण कोणत्या तरी इतर कारणांमुळे किंवा सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर तिथे सिंह येऊ शकले नाही. म्हणून या ठिकाणी चित्ते जर का आणण्यात आले तर ते त्यांचं संगोपन चांगलं होऊ शकेल आणि भविष्यात आपल्याला चांगली संख्या पण दिसू शकेल आणि त्याचं चांगलं नियोजन इथे केल्याचं दिसत आहे. आता या चित्त्यांना सर सुरुवातीला 1 महिना क्वारंटाईन करण्यात येणार आहे. मग यांच्याकडे कशा पद्धतीने देखरेख केली जाईल, याबाबतचा काय अभ्यास आहे? क्वारंटाईन याच्याकरता करण्यात येतं. एकतर त्याला इकडच्याची थोडी सवय व्हावी अशी, तसंच काही त्याच्यावर काही इतर जंतूंचा याचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून ते देखरेखीखाली ठेवण्यात येतील आहे की ज्याचा त्याच्या शरीरावर तो निकोप राहिला पाहिजे. कारण निसर्गात सोडणं म्हणजे निकोप राहणं जरुरी आहे. कारण निसर्गाचा नियमच आहे, जो सशक्त तोच तिथे जिवंत राहील म्हणून. धन्यवाद प्रफुल्लजी, न्यूज 18 लोकमतशी बोलल्याबद्दल. पाहुयात पुढील बातमी. एकीकडे महाराष्ट्रात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या निमित्तानं शिवसेना आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांचा कलगीतुरा रंगला असतानाच मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास शाळेत शिकवण्याची मागणी केली आहे. खरं तर मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन हा एखाद्या सणासारखाच साजरा व्हायला पाहिजे असं आवाहनही यावेळी राज ठाकरे यांनी केलंय. याबाबत आपल्याला अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रणाली कापसे. प्रणाली, राज ठाकरेंनी एक मोठी मागणी केली आता की मराठवाडा मुक्ती संग्रामाचा इतिहास हा आता शाळेत देखील शिकवावा, याबाबतची काय माहिती? आज मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन आहे. अतिशय महत्त्वाचा हा दिवस आहे. परंतु या दिवसाबद्दल महाराष्ट्रातल्याच विद्यार्थ्यांना किंवा महाराष्ट्रातल्याच जनगणांना फारशी काही कल्पना नाही. हा केवळ एक छोटा मुक्ती संग्राम या दृष्टीने आपण त्याच्याकडे बघतो आणि त्यामुळं मराठवाडा मुक्ती संग्राम हा केवळ महाराष्ट्रातल्या एका भागाचा मुक्ती संग्राम नाहीये, तर तो देश अखंड राहावा यासाठी दिला गेलेला एक मोठा लढा होता. अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी या पत्रामध्ये केलेलं आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की हा मराठवाडा मुक्ती संग्राम हा प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत, प्रत्येक माणसापर्यंत पोहोचावा आणि त्याच्यासाठी म्हणून महाराष्ट्रातल्या शालेय शिक्षणामध्ये इतिहासाच्या पुस्तकामध्ये या संपूर्ण मुक्ती संग्रामाचा अंतर्भाव केला जावा आणि तो प्रत्येक विद्यार्थ्याला शिकवला जावा. म्हणजे वारंवार खरं तर अशा पद्धतीचे बोलणी किंवा अशा पद्धतीचे विषय हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून किंवा अनेक इतिहासकारांकडून बोलले जात असतात की आपला इतिहास, देशाचा इतिहास जो आहे तो योग्य पद्धतीने शिकवला जात नाही आणि त्याच्यासाठी कुठे ना कुठे काँग्रेसला सुद्धा किंवा आतापर्यंत ज्यांचं सरकार होतं त्यांना सुद्धा दोष दिला जातो आणि त्यामुळे आता सरकार जेव्हा बदललेलं आहे तेव्हा शिक्षण पद्धतीमध्ये सुद्धा बदल केला जावा आणि मराठवाडा मुक्ती संग्राम हा प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचला गेला पाहिजे अशी मागणी त्यांनी आजच्या या दिवसानिमित्तानं केलेली आपल्याला बघायला मिळते. धन्यवाद प्रणाली या संपूर्ण माहितीसाठी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पुन्हा एकदा बारामतीला मोठा धक्का दिलाय. बारामतीतील बिबट सफारीचा प्रकल्प रद्द केल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विटच्या माध्यमातून दिली आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री असताना घेतलेला निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रद्द केला आहे.
महाविकास आघाडी सत्तेत असताना अजित पवार यांनी बिबट सफारी बारामतीला उभारण्याची घोषणा अर्थसंकल्पात केली होती. सुरुवातीला बिबट सफारी, त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात टायगर सफारी बारामतीत करण्याचा मानस होता. यासाठी अजित पवार यांनी बारामती तालुक्यातील गाडीखेल या ठिकाणी 100 हेक्टर जागा यासाठी राखीव ठेवली होती. तसंच जवळपास 60 कोटी रुपयांची तरतूद केली होती. परंतु आता सत्ता बदल झाल्याने अजित पवार यांनी घेतलेला बिबट्या सफारी प्रकल्प बारामतीला उभारण्याचा निर्णय शिंदे सरकारकडून रद्द करण्यात आलाय. विरोधी पक्षनेते अजित पवार जेव्हा उपमुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांनी बिबट सफारीचा बाबतचा एक मोठा निर्णय घेतला होता. बिबट सफारी ही बारामतीत होणार होती असा निर्णय त्यांनी अर्थसंकल्पात केला होता. यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मोठा धक्का दिलेला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा बारामतीत होणारा प्रकल्प रद्द केल्याची माहिती मिळतीये. याबाबत आपल्याला अधिक माहिती देत आहेत जितेंद्र जाधव. जितेंद्रजी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अजित पवारांना एक मोठा धक्का दिल्याचं आपल्याला समजतंय, याबाबत काय सांगाल? त्यामुळे अगदी खरं आहे, कारण का बारामतीमध्ये पाठीमागे 245 कोटींची कामं हाती घेण्यात आली होती, परंतु त्या कामाला देखील शहरातील 245 कोटींच्या कामाला स्थगिती दिली आहे. आणि आता हा दुसरा धक्का म्हणायला लागेल, कारण का बारामती तालुक्यातील जे गाडीखेल या ठिकाणी 100 एकरावर हा बिबट प्रकल्प तयार करण्यात येणार होता. त्या बिबट प्रकल्पाला आता मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली आहे. मग आता आपण बघतोय एकंदरीत मुख्यमंत्री फक्त अजितदादा टार्गेट करतायत का, हा देखील प्रश्न आहे. कारण का त्यांच्याकडे त्यांनी घेतलेले जे निर्णय आहेत हे रद्द केले जात आहेत, स्थगिती दिली जात आहेत. आणि विशेष म्हणजे डीपीडीसीचे जे पुणे जिल्ह्यातील 1250 कोटीच्या कामं होती त्या कामांना देखील स्थगिती दिली आहेत. म्हणजे अगदी पुणे जिल्ह्याला आणि ग्रामीण भागातील जे अजित पवारांच्या सोसायटी असतील, सहकारी संस्था असतील आणि त्या ठिकाणी होणाऱ्या विकासांना आता स्थगिती देण्याचं काम सुरू आहे. यामिनी जितेंद्र, या सविस्तर माहितीसाठी आता जाऊया ठाण्यात. वेदांत प्रकल्प राज्याबाहेर गेला त्याबाबत सरकारचा निषेध करण्याकरता खासदार राजन विचारे ठाणे रेल्वे स्टेशन येथे स्वाक्षरी मोहीम राबवत आहेत. त्यांच्या बाजूलाच भाजपाच्या महिला नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस साजरा करतायत. दोन्ही बाजूने जोरदार घोषणाबाजी सुरू आहे. याबाबत आपल्याला अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अजित बांढरे. अजित, ठाण्यामध्ये आपण पाहतोय भाजप आणि शिवसेनेच्या महिला पदाधिकारी आमने सामने आलेल्या आहेत. शिवसेनेकडून स्वाक्षरी मोहीम घेतली जाते, तर दुसरीकडे भाजपच्या महिला पदाधिकारी आहेत त्या घोषणाबाजी करतायत. नरेंद्र मोदी वाढदिवसासंदर्भात जमल्या होत्या, मोठ्या बॅनर इथे लावलेला आहे आणि आज नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आहे, तो साजरा करण्याकरता भाजप महिला आघाडीच्या जमलेल्या आहेत. आणि बाजूलाच इथं स्वाक्षरी मोहीम सुरू आहे ठाकरे गटातील शिवसैनिकांची आणि त्यांची देखील जोरदार घोषणाबाजी सुरू आहे. थोड्या वेळापूर्वी इथं कृपाशंकर सिंग आले होते आणि ते आल्यानंतर या ठाकरे गटातील शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. आपल्यासोबत आमदार निरंजन लावकर आहेत. निरंजनजी, घोषणाबाजी दोन्ही बाजूने मोठ्या प्रमाणात सुरू आहे. एकीकडे वाढदिवस साजरा केला होता, दुसरीकडे निश्चित केला होता. 17 तारखेपासून 2 ऑक्टोबरपर्यंत भारतीय जनता पार्टीकडनं पूर्ण महाराष्ट्रामध्ये सेवा पंधरवडा आम्ही साजरी करतोय. याच्यामध्ये वेगवेगळे सेवा उपक्रम आम्ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमाने घेतोय. मग ते रक्तदान शिबिर असेल, आरोग्य शिबिर असेल, असे अनेक कार्यक्रम आम्ही हाती घेतलेले आहेत. आपला कार्यक्रम सुरू असताना समोर देखील मोठ्या घोषणाबाजी केली जाते. तेच सांगतोय की याच्यामध्ये खरं तर वेदांताच्या संदर्भात जे उद्धवजींच्या नेतृत्वामधला सेनेगट आहे हे चोराच्या उलट्या बोंबा करतोय. वेदांत ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये येऊ पाहत होतं त्यावेळेस खरं तर हप्तेखोरीसाठी कोणी वेदांताला अडवून ठेवलं होतं आणि त्याच्यामुळे मोदीजींनी माननीय शिंदे साहेबांना, माननीय फडणवीस साहेबांना आश्वासित केलेलं आहे की येत्या काळामध्ये मोठा प्रोजेक्ट, एक नाही 2 मोठे प्रोजेक्ट हे महाराष्ट्राला येतील आणि महाराष्ट्र इंडस्ट्रीयल फ्रेंडली हे माननीय फडणवीस साहेब, माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये निश्चितपणे ही भूमिका घेईलच. ठाण्यात एक गोंधळाची परिस्थिती आहे. इथे भाजपच्या महिलांचा मोठ्या प्रमाणात घोषणा सुरू आहे. दुसरीकडे इथे खासदार राजन विचारे जे आहेत ते देखील आलेले आहेत आणि ते आल्याने इथं त्यांचे कार्यकर्ते जे आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये घोषणाबाजी करतात. आपल्यासोबत राजन विचारे जे आहेत,
साहेब, सह्यांची मोहीम आपण राबवताय, काय नेमका मुद्दे घेऊन आपण तिथे घेऊन आज या ठिकाणी आज ठाणे जिल्हा शिवसेना शाखेच्या वतीने युवा सेना आणि महिला आघाडी यांच्या वतीने आज जो गुजरातला वॉक्सवॅगनचा प्रकल्प या ठिकाणी अक्षरशः पळवला गेलेला आहे आणि या महाराष्ट्रातल्या तरुणांना बेरोजगार करण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून आज केलेलं आहे. आज मोदी साहेबांचा वाढदिवस आहे. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी असं गिफ्ट या महाराष्ट्राला देऊ नये अशी विनंती आपल्या माध्यमातून करतोय. आज कित्येक या महाराष्ट्रामध्ये शेतकरी असतील, आज तरुण बेरोजगार तरुण असतील, या लोकांना आज ज्या पद्धतीने आज या महाराष्ट्रामध्ये बेकार करून ठेवलेलं आहे आणि अशा पद्धतीने मी खास करून माननीय मुख्यमंत्री महोदय माजी आदरणीय उद्धव ठाकरे साहेब, त्याचबरोबर सुभाष देसाई साहेब, आदित्य साहेब यांनी जो या ठिकाणी मंजूर केलेला प्रकल्प या ठिकाणी गुजरातला घेऊन गेलेले आहेत त्याचा मी निषेध करतो. साहेब, आत्ताच आपल्या बाजूला इथे नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस साजरा केला जातोय. दोन्ही बाजूने जोरदार घोषणाबाजी सुरू आहेत, गोंधळाची परिस्थिती आहे. त्यांचं म्हणणं आहे की आधीच्या सरकारने प्रयत्न केला म्हणून हा प्रकल्प केला. मला वाटतं आज या ठिकाणी केंद्रात त्यांचं सरकार आहे ना. आज तुम्ही बघितलं असेल या प्रकल्पासाठी जी काय राज्य सरकारने त्यांना ज्या सुविधा देण्याचं काम केलं होतं, मग ते इलेक्ट्रिसिटीमध्ये असेल, त्याचबरोबर बाकीच्या इतर सुविधा असेल, त्यांना लाईटसाठी सुविधा असेल किंवा इतर सुविधा असेल, पाण्याची सुविधा असेल, आज जवळजवळ 1000 एकर जमीन या ठिकाणी राज्य सरकार सवलतीच्या दराने मला वाटतं 500 एकर जमीन त्यांना मोफत देणार होती आणि बाकीची जी काय जमीन आहे त्या बाबतीमध्ये सवलत देणार होती. अशा पद्धतीने महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या प्रकल्पाला आज केंद्र सरकारने आज ते सांगतात की आम्ही सर्वात शक्तिमान आहोत आणि आज शक्तिमान सरकार ते म्हणतायत, परंतु आज महाराष्ट्राला त्यांनी दुबळं करून ठेवण्याचं काम या माध्यमातून केलेलं आहे. त्यांचा मी निषेध करतो. याच प्रकल्पामुळे आता नाणारचा देखील उल्लेख केला, तो नाणारला विरोध असेल का? मला वाटतं नाणार हा प्रकल्प आणि हा प्रकल्पामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. तिथले जे काही आमचे भूमिपुत्र आहेत, जे शेतकरी आहेत, जे आंबा बागायतदार आहेत, आज त्या प्रकल्पाच्यामुळे त्यांच्या संबंध उद्योगधंद्यावरती परिणाम होणार आहे आणि म्हणून त्या प्रकल्पासाठी त्यांचा विरोध आहे. परंतु हा प्रकल्प राज्य शासनाने त्यांना जमीन देऊ केली होती. त्यांना ज्या काही या ठिकाणी सुविधा देण्याचं काम राज्य सरकारच्या माध्यमातून असेल, मग ती त्यांना एवढी मेगावॅट वीज असेल, त्यांना पाण्याची सोय असेल आणि आज तुम्ही जर बघितलं असेल ज्या ठिकाणी हा प्रकल्प नेऊ पाहत आहेत, आज त्या प्रकल्पावर तिथे विजिबल नव्हता म्हणूनच ते आज महाराष्ट्रामध्ये आले होते आणि महाराष्ट्र सरकारने महाविकास आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी त्यावेळेस ही जागा सुद्धा ओके केली होती आणि ज्या सुविधा त्यांना पाहिजे होत्या त्या सर्व सुविधा त्यांना दिलेल्या असताना सुद्धा आज अचानकपणे खासदार म्हणून आपण ठाकरे गटातील शिवसेनेचे खासदार म्हणून नाणार बारसूर जो प्रकल्प आहे त्या ठिकाणी जो रिफायनरीचा प्रकल्प होतोय याला आपला सपोर्ट असेल का विरोध असेल? मला असं वाटतं तिथल्या ज्या भूमिपुत्रांच्या मागणीनुसार आम्ही त्यांच्या बाजूने आहोत. आज तोच लोकांना बेरोजगार करून लोकांच्या आंबा बागायत असतील किंवा शेतकऱ्यांचं नुकसान न होता हा प्रकल्प तिथे व्हायला पाहिजे होते. परंतु जर हे जर लादणार असेल तर त्याचा विरोध नक्कीच तिथल्या जनतेच्या बरोबर आम्ही